मित्रांनो नमस्कार. मी मारुती बितवार तुमच्यासमोर आज कविता सादर करणार आहे आणि त्या नेमकं कवितेचं नाव आहे मनी मॅडनेस. तर विषय काय आहे तर या कवितेमध्ये तुम्हाला मी सर्व गोष्टी सुटसुटीत आणि सर्व माझ्या भाषेत सांगणार आहे. त्यामध्ये तुम्हाला पहा याच्यामध्ये काय तर अबाउट द पोएम आपल्या भाषेमध्ये, त्याच्यामध्ये समरी वगैरे आपल्या भाषेमध्ये, त्यानंतर आपल्याला पूर्ण कविता एक्सप्लेन केल्यानंतर शेवटी आपल्याला पहा एक्सरसाइजसुद्धा पुस्तकी भाषा नाही तर आपल्या साध्या भाषेमध्ये तुम्हाला उत्तरं देखील आहेत. पहा प्रत्येक याचं उत्तरं मी तुम्हाला माझ्या भाषेमध्ये एक्सप्लेन करणार आहे. विषय असा आहे की एक्सप्लेन करताना तुम्हाला मेन मुद्दे पहा याच्यामध्ये प्रत्येकामध्ये काढून ठेवलेले आहे. ओके, तर त्यामुळे ते सर्व मी तुम्हाला सांगणार आहे थोडक्यामध्ये. तर विषय असा आहे की शेवटी आपल्याला काय करायचं आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे, बाकी काही नाही का. मग त्यामुळं तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर त्यामुळं आपल्याला तुमचा नक्कीच याच्यामध्ये तुम्हाला फायदा होईल. तर आता इथं पहा आपण डायरेक्ट इथं सिलेक्ट केलो आहे काय तर लाल कलर आणि डायरेक्ट आपण येऊ मुद्द्यावरती नाही का. तर याच्यामध्ये ही आहेत पहा यांचे आपले कविवर्य. तर पहा याच्यामध्ये थोडक्यात मी इथं लिहून घेतलं की कवितेचं नाव आहे मनी मॅडनेस आणि त्याच्यामध्ये आपल्याला अबाउट द पोएट्री पाहायचं आहे अगोदर, नंतर सेंट्रल थीम पाहायचं आहे, त्यानंतर एक्सप्लेनेशन म्हणजे कवितेमध्ये काय आहे ते पाहायचं आहे आणि त्यानंतर एक्सरसाइज सॉल्विंग बघायचे आहे. पहा तर आपण लगेच घेऊया. पहा त्याआधी आपल्याला हे आपला शाहरुख खान दिसतोय तर या शाहरुख खानचं नाव आहे पहा D.H. लॉरेन्स. आता आपलं ध्यान ठेवायचं तर खूप सोपं आहे. लॉचा आपण एक लॉ म्हणजे कायदा, बरोबर आपण कायदा करतो ना तसं, तर ते लॉरेन्स फॉरेन्स नाही तर लॉरेन्स किंवा फॉरेन्सचे असतात असं म्हणतो ना. तर D.H. लॉरेन्स आपल्याला ध्यान ठेवायला सोपं आहे. तर डायरेक्ट मुद्द्यावर येऊ. पहा आपण मुद्दा म्हणजे मिनिंग ऑफ द टायटल म्हणजे मनी मॅडनेस या कवितेचा नेमकं अर्थ होतो तरी काय हे आपल्याला हां. तर मग त्यामध्ये काय तर मनी मॅडनेस, मॅड म्हणजे काय मॅड आहेस का काय भयाड आहेस का पोट्टेव म्हणतो ना आपण असं विदर्भामध्ये, तसंच बघा मनी म्हणजे पैसा आणि मॅड म्हणजे आपण त्याला नाद म्हणू. हो का, बघा कशाचा नाद राहू शकतो माणसाला काहीच माहीत नाही आहे. तसं पत्त्या खेळतात बघा आपण, असं 4 जण इकडून एक बसतात नाही का, पत्त्या खेळतात. किंवा आपल्या जत्रेमध्ये गेल्यावर लहान लेकराला प्रत्येकाला मासेल तिथली भवरा असते नाही का, तिथं काय असते हो नाद लागते आपल्याला, बरोबर. तर नाद म्हणजे आपण याला मॅड म्हणजे नाद म्हणू किंवा एक वेडेपणा म्हणू. तर तुम्हाला एक गाणं ऐकलं असेल पहा, मला वेड लागलंय रावलंय म्हणजे तिचं वेड लागते त्याला, बरोबर. तिथं त्याला कोणाचं तिचं वेड लागलं होतं, कोणाला या आपल्या भाऊला. ओके, कोणाचं तिचं वेड लागलं होतं. पण विषय इथं कसा आहे माहिती आहे का, याला म्हणजे आपल्या या मानव जातीला वेड कशाच लागले हो पैशाचं. म्हणजे मनी मॅडनेस म्हणजे पैशाचा वेडेपणा असं याचा एक हे आहे पहा, टायटलचा अर्थ आहे. तर आपण डायरेक्ट मेन मुद्द्यावर जाऊया. पहा त्याआधी आपल्याला काय पाहायचं आहे तर अबाउट द पोएट पाहायचं आहे, म्हणजे त्या पोएटबद्दल काहीतरी माहिती जाणून घेऊया. मी शॉर्टमध्ये 2-4 मुद्दे लिहिलेले आहे आपल्या साध्या भाषेमध्ये. तर विषय असा आहे की याच्यामध्ये एका तुम्हाला विचारल्या जाणार नाही पण तुम्हाला माहीत असायला हवं नाही का, जर तुम्हाला जर काय लिहायचं असेल तर. आता पहा मी काय लिहिलं तर D.H. लॉरेन्स काय आहे तो इज नोन ॲज वन ऑफ द फेमस इंग्लिश पोएट. ओके, इंग्रजी कवी आहेत आणि ऑफ 20th सेंचुरी म्हणजे 20व्या शतकातले फेमस इंग्लिश पोएट आहेत. नंबर 1. दुसरा, ही हॅज रिटन मेनी शॉर्ट स्टोरीज, प्लेज, एसे आणि ट्रॅव्हलॉग्स. आता याच्यामध्ये काय प्लेज म्हणजे नाटकं लिहिलेले आहेत त्यांनी, शॉर्ट स्टोरीज लिहिलेल्या आहेत, एसे लिहिले आहेत निबंध, आणि ट्रॅव्हलॉग्स म्हणजे प्रवास वर्णने. म्हणजे मामाच्या गावाला गेलो मी किंवा मी पुण्याला गेलो आणि पुण्याला जात असताना पुण्यामध्ये पोहोचल्यावर आतापर्यंतचा कसा ट्रॅव्हल झाला ते वर्णन करून लिहितो राईट. तशा प्रकारे त्यांच्यासाठी ते फेमस आहेत. पहा नंतर हू हॅव अँड इम्पॉर्टंट रोल. बघा त्यांचं खूप महत्त्वाचं योगदान आहे, रोल आहे कशामध्ये तर इंग्लिश लिटरेचरमध्ये. ओके, तर हे ध्यान ठेवा तुम्ही. ओके, तर इंग्लिश लिटरेचरमध्ये त्यांचं महत्त्वाचं एक रोल किंवा योगदान त्यांचं मानलं जाते. पहा आता इथं पहा नंतर काय पहा इथं पहा हिज लिटरेचर मेनली शोज द सोल्युशन ऑफ ह्युमन प्रॉब्लेम्स. त्यांचं जे लिटरेचर त्यांचं जे लिखाण आहे ते मुख्यतः कशावर फोकस केलेलं आहे, काय दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की सोल्युशन ऑफ ह्युमन प्रॉब्लेम्स. तर बघा मित्रांनो तर विषय काय माहिती आहे का, आपले सामाजिक कार्यकर्ते खूप कमी आहेत. त्यामुळे काय केले इंग्लिश पोएट बाबा काय नाही आपल्या कवितेमधून त्यांना चांगलं हे करावं म्हणून त्यांनी काय केले हो सोल्युशन ऑफ ह्युमन प्रॉब्लेमचं सोल्युशन यांच्या कवितेद्वारे मांडलेलं आहे. ही कविता त्याच्यावरच आधारित आहे. पहा त्यामुळे तुम्हाला पण नंतर समजेलच. आता बघा his literature and his novels also shows the effect of
मॉडर्निटी. आता मॉडर्न बघा, आता काय मॉडर्न पोरगी झाली हो, असे कपडे घालते तसे घालते असं म्हणतात ना, तसंच याच्यामध्ये काय हिज लिटरेचर आणि हिज नॉवेल्स, त्यांचं जे साहित्य आहे आणि त्यांचं जे कादंबरीचं लेखन आहे ते कशावर अल्सो शोज काय दाखवते हो, मॉडर्निटी. आता जे आधुनिकता आलं आहे त्याचे परिणाम काय आहे तर ते मुख्यतः दाखवण्याचा त्याच्यामध्ये प्रयत्न केला आहे. पहा अशा प्रकारे तुम्ही सहज लिहू शकता भाऊ, काय अवघड नाही आहे. मेन म्हणजे ही PPT मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देणार आहे, त्याच्यामध्ये शेअर करणार आहे, त्यामुळे काय लिहून घेतलं तर चांगलंच. पण ते डिस्क्रिप्शनमध्ये जा तुम्ही किंवा कमेंटमध्ये पहिल्या कमेंटमध्ये याची लिंक देईल पहा मी, आणि ते तुम्ही क्लिक करून पाहू शकता. ओके, तर बघा नेक्स्ट व्हायचं आहे बघा. आता काय बबल्या आहे बघ भाऊ, अबाउट द समरी बघायचं आहे तुला. काय बघायचं आहे, अबाउट द समरी म्हणजे सॉरी अबाउट द पोयम, म्हणजे पोयमबद्दल काय माहिती घ्यायची आहे किंवा समरी शॉर्टमध्ये कविता काय आहे बघा, थोडक्यात समजून सांगतो मी तुम्हाला. हां, त्याच्यामध्ये काय म्हणतंय तर मनी मॅडनेस इज अ सिम्पल पोयम. साधा मी सोपं टाकलं भाऊ, असंच लिहायचं तुम्ही नाही का, 5-10 मार्क सहज मिळून जातात. काय मनी मॅडनेस इज अ सिम्पल पोयम ही एक साधी आणि सरळ सोपी कविता आहे. दुसरी गोष्ट, दिस पोएम इज डिफरंट फ्रॉम द अदर पोएम्स, म्हणजे फ्रॉम हीज अदर पोएम्स. ओके, त्याच्या जे दुसरी पोएम आहेत ना बाकीच्या त्याच्यापेक्षा खूपच वेगळी पोएम आहे असं आपण म्हणू शकतो याच्यामध्ये, डिफरंट फ्रॉम हीज अदर पोएम्स. त्यानंतर दिस पोएम विच रिफ्लेक्ट्स अ मटेरियलिस्टिक व्ह्यू. ओके, बघा मटेरियलिस्टिक व्ह्यू ऑफ हिज सराउंडिंग्स, म्हणजे मटेरियलिस्टिक म्हणजे काय होतं, भौतिकवादी दृष्टिकोन. ओके, म्हणजे आत्ता सध्याला काय आहे याच्यावर भर, बाकीचं आयडियल बघा, आयडियलिस्टिक व्ह्यू नाही. आयडियलिस्टिक म्हणजे बाबा म्हणजे असं असायला पाहिजे तसं, ते काय देणं घेणं नाही त्याला. मटेरियलिस्टिक म्हणजे मटेरियल असते, म्हणजे मटेरियल म्हणतो ना आपण, भौतिक वस्तू मटेरियल असते बा, दप्तर या असते. आता सध्याच्या परिस्थिती काय चालली, ओके, त्या व्ह्यू ऑफ हिज सराउंडिंग म्हणजे त्याच्या भोवतालच्या भौतिक परिस्थितीचं वर्णन करणारी याची ही कविता आहे, एवढं ध्यान ठेवा. ओके, त्यानंतर बघा मी थोडं स्लोमध्ये बोलतो आहे आता, इथं तुम्ही 2x 3x करू शकता. ओके, कविता थोडी लांब जाण्याची शक्यता आहे पण तुम्हाला शेवटी पुरेपूर फायदा होईल. ओके, द पोयम एम्स टू एक्झामाइन द प्रॉब्लेम ऑफ द कंटेम्पटरी वर्ड्स. बघा आता याच्यामध्ये किती भारी सांगितलं त्याने, या कवितेतून काय म्हणलं हो, कंटेम्पटरी वर्ड्स म्हणजे समकालीन जग, सध्याचं जे जग आहे तर त्या समकालीन जगाच्या ज्या समस्या आहेत. ओके, द प्रॉब्लेम्स, ओके, द प्रॉब्लेम्स ऑफ द कंटेम्पटरी वर्ड्स, या समकालीन जगाच्या समस्यांचं काय तर एक्झामाइन केले. बघा एक्झामिनेशन सेंटर राहते. ओके, एक्झामाइन आणि एक्झामिनर्स असतात. ओके, म्हणजे परीक्षण करणारे. तर याने काय म्हणते हो, तर एक्झामाइन केलेलं आहे कशाचं, तर ही पोएम कशाची एक्झामाइन केलेली आहे, कंटेम्पटरी वर्डचं, समकालीन जगाचं परीक्षण केलेली एक कविता आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. बघा त्यानंतर काय म्हणते, द पोएम वॉज पब्लिश्ड इन कलेक्शन पेन्सियस. ओके, पॅन्सियस, आता ही थोडं माझी बहुतेक ही स्पेलिंग चुकली वाटते, तुम्ही पुस्तकामध्ये पाहू शकता. पॅन्सियस नावाच्या कलेक्शन म्हणजे संग्रहामध्ये त्याची कविता काय झाली होती हो, त्यांनी पब्लिश केली होती असं तुम्हाला सांगू शकतो. ओके, त्यानंतर द टेंडन्सी ऑफ कॅपिटलिस्ट सोसायटी. आता हे बघा, कॅपिटलिस्ट सोसायटीची जी टेंडन्सी असते, जी क्षमता असते, तर ते काय म्हणते हो, टू फॉलो मनी इज डिपिक्टेड इन दिस पोएम. आता बघा म्हणजे दुसरं तिसरं काहीच नाही आहे, त्यानं काय म्हणले तर टेंडन्सी ऑफ कॅपिटलिस्ट सोसायटी म्हणजे काय तर भांडवलवादी समाजाची जी पैशाची प्रवृत्ती असते. ओके, पैसे म्हणजे काय तर त्याचे चित्रण याच्यामध्ये केलेलं आहे असं त्याला म्हणायचं आहे. आता पैसे, आता काय भांडवलवादी याच्यामध्ये पैशाची प्रवृत्ती कशी असते हो, ज्यानं काम जास्त करल भाऊ त्यालाच पैसा, आणि ज्यानं काही करणार नाही त्यानं जा तिकडे शेण खात असं म्हणतोय ना, सेम तसंच. मग त्याचं याच्यात काय केलेलं आहे हो, वर्णन केलेलं आहे. ओके, टेंडन्सी कशाची, कॅपिटलिस्ट सोसायटीची. ओके, जे पैशाच्या मागं धावतात. ओके, डिपिक्टेड इन द पोएम्स. ओके, याच्यामध्ये दाखवलेलं आहे. त्यानंतर बघा याच्यामध्ये नेमकं काय म्हणतंय, आता बघा तर अकॉर्डिंग टू लॉरेन्स. बघा आता लॉरेन्सची स्पेलिंग कुठं वेगळी असू शकते, काय टेन्शन नाही. इथं LAU आहे, कुठं LAW आहे, नाव आहे, काही टेन्शन घेऊ नका तुम्ही, काय लिहा. बघा अकॉर्डिंग टू लॉरेन्स, आता लॉरेन्सच्या मते इट इज मनी that creates inequality in society and man's ultimate goal is determined. आता बघा या कवीच्या मते काय म्हणते होते, आता बघा मी थोडं पुसून घेतो होतं, टेन्शन घेऊन होतं मी लई. हां ओके झालं, हां राईट. आता इथं काय म्हणते तर कवीच्या मते काय तर लॉरेन्सच्या मते इट इज किंवा मनी दॅट क्रिएट इनइक्वॅलिटी, मनी काय करू शकते हो, असमानता किंवा भेदभाव निर्माण करू शकते कशामध्ये, सोसायटीमध्ये असं याच्यात सांगलं आहे. आणि काय करते हो, मेन्स अल्टिमेटेड गोल इज डिटरमाइंड म्हणजे मानवाचे जे अल्टिमेटेड गोल असतील, अंतिम ध्येय असतील ते डिटरमाइन करण्याचं काम कोण करते हो, पैसा करते. म्हणजे तुम्हाला अंतिमता काय करायचं आहे, तुम्हाला भाऊ गाडी बंगला बायको नवरा पोरं पोरी, मला देशाचा पंतप्रधान बनायचा आहे, हे करायचं आहे ते करायचं आहे, हे ते तुझं अंतिम ध्येय आहे ना, ते डिटरमाइन करण्याचं काम कोण करतं आहे, तर हे
पैसा कोण करणार आहे, पैसा करणार आहे. ओके, तर याच्यामध्ये म्हणते कोण म्हणते, अकॉर्डिंग टू लॉरेन्स असं म्हणतो की तुम्हाला भाऊ सर्व काय करणार आहे, पैसाच करणार आहे. त्यानंतर म्हणते पहा इथं थोडं पुसलं मी. ओके, करीत आलो ना परत त्याच्यावरती. आता बघा काय, द पोएट ऑल्सो इनविजन. आता बघा इनविजन अ फ्युचर कॅशलेस सोसायटी. आता याच्यामध्ये काय सोपं गोष्ट सांगते, थोडं पुस्तक तुम्हाला दिसत नसेल. हां, तर याच्यामध्ये काय म्हणते, तर पोएट काय म्हणते की तुम्हाला भविष्यकाळात जरी भविष्यकाळ आपल्याला भविष्यात जरी फ्युचर काय करायचं हो, कॅशलेस सोसायटी बनवायची आहे. त्याच्यामध्ये पैसाच नसेल तर हे याच्यातून मांडलेले आहे बघा. म्हणजे या भविष्यामध्ये या समाजामध्ये पैसा नसेल असं त्याच्यामध्ये मांडलेलं आहे. हो का, कॅशलेस सोसायटी त्यांना काय करायचं आहे, निर्माण करायची आहे त्यांना. ओके, म्हणजे कल्पना करायची आहे त्यांनी. काय केले ते, इन्व्हिजन्स केले, म्हणजे त्यांनी कल्पना केली. ओके, कशाची, भविष्यातली कॅशलेस सोसायटी, पैसे विरहित समाजाची. बघा आता नेक्स्टमध्ये मनी मॅडनेस. ओके, आता मनी मॅडनेस ही कवितेचं नाव आहे भाऊ, दुसरं काय नाही. डायरेक्ट कवितेचं आपण काय करू, आपण डायरेक्ट आता विश्लेषणावर येऊ नाही का. मग आता बघा याचं काय म्हणतंय, याच्यात म्हणतंय की money is our madness, our vast collective madness, and of course if the multitude is mad, the individual carries his own grain of insanity around with him. बघा काय नाही भाऊ, तेवढं काय टेन्शन घ्यायचं गरज नाही आहे. एवढंच बघा, मनी इज मॅडनेस, पैसा काय आहे, एक वेडेपणा आहे. बरोबर, पैसा काय आहे, एक वेडेपणा आहे. आणि नुसता वेडेपणा नाही तर अवर व्हॅस्ट कलेक्टिव्ह मॅडनेस, म्हणजे व्हॅस्ट म्हणजे मोठा होते पहा, कलेक्टिव्ह म्हणजे एकत्र, म्हणजे सामूहिक, आणि मॅडनेस तर फक्त एकट्याचं नाद नाही भाऊ. पैसा म्हणजे एकट्याचा नाद नाही आहे, आपला नाद तर आहेच, पण व्हॅस्ट कलेक्टिव्ह मॅडनेस म्हणजे सामूहिक युगाचं किंवा सामूहिकतेचं देखील मॅडनेस आहे. ओके, म्हणजे काय आहे तर वेडेपणा आहे, म्हणजे ते नुसतं एकट्याचं नसून तर सर्वांचं सामूहिक वेडेपणा आहे. अँड ऑफकोर्स आपण म्हणतो ना, ऑफकोर्स, व्हाय नॉट, ऑफकोर्स, तर अँड ऑफकोर्स इफ द मल्टिट्यूड इज मॅच, हो खरंच ना, आणि साहजिकच आहे असं म्हणतो. हो ऑफकोर्स म्हणजे साहजिकच. आता बघा, इफ द मल्टिट्यूड इज मॅड, बघा जर काय म्हणतंय, मल्टिट्यूड म्हणजे आता मल्टिपल करत असतो बा, मल्टिपल म्हणजे आपण गुणाकार म्हणतो. ओके, म्हणजे गुणाकार म्हणजे काय होते, संख्येची म्हणजे त्याची किंमत वाढत जाते गुणाकार केल्यावर. म्हणजे मल्टिट्यूड म्हणजे जास्तीत जास्त, म्हणजे जर मल्टिट्यूड, ओके, म्हणजे सर्वांची जर किंमत, त्यांना काय म्हणते हो, मल्टिट्यूड इज मॅड, म्हणजे सर्वच जण जर मॅड असतील, कशा पैशासाठी जर लोभी असतील, तर काय होते, इंडिव्हिज्युअल कॅरीज. आता मग स्वतःसुद्धा म्हणजे एकटा वैयक्तिक व्यक्तीसुद्धा काय करते हो, आपल्याला स्वतःला वेडा समजू लागतो. पहा, इंडिव्हिज्युअल काय करतो हो, म्हणजे वैयक्तिकसुद्धा काय तो कॅरी करतो, काय करतंय, इन्सॅनिटी ऑफ अराउंड विथ हिम, म्हणजे ग्रेन ऑफ इन्सॅनिटी. आता ग्रेन ऑफ इन्सॅनिटी म्हणजे काय, वेडेपणाचा एक भाग. ग्रेन म्हणजे दाना म्हणतोय, पण आता बघा आता दाणे वगैरे असतात ना, असे शब्द इथे घ्यायचे नाही हो का. आता इन्सॅनिटीचा अर्थ काय होते, तर अर्थ वेडेपणाच होते. ओके, तर इन्सॅनिटीचा एक काही भाग काय करतो हो, म्हणजे वेडेपणाचा एक भाग. ओके, ग्रेन म्हणजे एक छोटासा दाना असतो ना, राईट का. तर इन्सॅनिटी म्हणजे आपल्याला काय, तर एक वेडेपणाचा भाग माणूस काय करतो, स्वतः म्हणजे वैयक्तिक देखील तो घेऊन फिरत असतो. पहा, अराउंड विथ. ओके, कशामुळं, तर मल्टिट्यूड इज मॅड आहेत म्हणून. ओके, म्हणजे सर्वजण पैशाच्या लोभी आहेत म्हणून वैयक्तिक व्यक्तीसुद्धा काय करतो हो, आपलं स्वतःभोवती एक वेड घेऊन फिरतो. म्हणजे असा सोपं आणि साधा अर्थ सांगायचं झालं तर काय, मनी मॅडनेस आहे, पैशाचं एक वेडेपणा आहे. पैशाचा वेडेपणा फक्त आपलाच नाही तर सामूहिक वेडेपणा आहे. आणि साहजिकच आहे की जर सर्वजण सर्वजणांमध्ये वेडेपणा असतील तर स्वतः वैयक्तिक माणूससुद्धा ते वेडेपणा घेऊन फिरतो असं त्याच्यात म्हणायचं आहे. आता दुसरं बघा, इफ बघा, आय डाऊट इफ एनी मॅन लिव्हिंग हँड्स आउट अ पाऊंड नोट काय विथआउट अ पँग. आता इथं काय म्हणते, मला एक डाऊट येते म्हणते भाऊ, आय डाऊट जर इफ एनी मॅन लिव्हिंग हँड्स आउट अ पाऊंड नोट. बघा जर कोणता माणूस, तर त्याच्या हातात काय हो, अ पाऊंड नोट. ओके, एका पाऊंडची नोट आहे, आपण एका रुपयाची म्हणून, तिकडे कशाला जाऊ पाऊंडची, तर ते कवी लिहिल त्याचं नाही का. जर माणूस काय करते हो, त्याच्या हँडआउट म्हणजे हातातून जाणे. ओके, जर एका माणसाच्या हातातून 1 रुपया जर गेला तर आपल्याला काहीच वाटत नाही. ओके, तर जातो, काय वाटत नाही ना. मग विषय काय होते इथं बघा, काय वाटत नाही, विथआउट अ पँग अँड अ रिअल ट्रेमर, पण म्हणजे दुःख वगैरे काहीच होत नाही बघा. ओके, पण विषय काय माहिती आहे का, म्हणजे इथं याचा सोपा अर्थ, तुम्हाला एक सोपी गोष्ट सांगतो बघा. आता येतात म्हणजे तुम्हाला डाऊट येत असेल थोडं की हे विथआउट अ पँग म्हणजे काय, तर विथआउट अ पँग म्हणजे दुःख, आणि विथआउट अ पँग म्हणजे तुम्हाला कुठल्याच प्रकारचे दुःख होत नाही आहे. जर तुम्हाला 1 रुपयाची नोट जर तुमच्या हातातून गेली
पण रिअल ट्रेमर, आता ट्रिमर म्हणशाल भाऊ, इथं ट्रेमर नाही आहे, ट्रिमर नव्हो भाऊ, आपली दाढी करायचं ट्रिमर नव्हतं, ट्रेमर. ट्रेमर म्हणजे खूप दुःख. ओके, म्हणजे खरं दुःख तर तेव्हा होते जेव्हा ही अँड्स ऑफ 10 पाउंड्स म्हणजे 10 रुपयाचे नोट्स किंवा 10 रुपये जर आपल्या हातातून गेले किंवा एकपेक्षा जास्त रुपये जर आपल्या हातातून जर गेले ना, खर्च जर झाले, तर आपल्याला तेव्हा दुःख होते. ओके, म्हणजे छोटूसा पैसा, कमी पैसा जर गेला तर आपल्याला दुःख होत नाही आहे, पण जास्त पैसा गेला ना तर आपल्याला खूपच दुःख होते, असे याच्यातून त्याला सांगायचं आहे. बघा नेक्स्टमध्ये, आणि त्याच्यामध्ये काय म्हणते हो, वी क्विल मनी मेक्स अ क्विल. आता याच्यामध्ये काय म्हणते, वी क्विल म्हणजे आम्ही घाबरतो, पण आम्हाला घाबराय कोण लावते, मनी मेक्स अ क्विल, पण आम्हाला पैसा घाबरायला लावतो. आपण कोणाला भीत नाही, कोणाच्या बाप्पाला, पण आपल्याला पैसा भिहायला भाग पाडतो असं म्हणायचं आहे. आम्ही घाबरतो आणि ते घाबरण्याचं कारण म्हणजे काय आहे, तर पैसा आहे. आता बघा हे याच्यात चांगलं आहे. ओके, त्यानंतर काय म्हणते, इट हॅज गॉट अस डाऊन वी ग्रोल बिफोर इन द स्ट्रेंज टेरर. बघा ते काय म्हणते हो, ते म्हणते की ते आम्हाला काय करते हो, ग्रोन काय, इट हॅज गॉट म्हणजे ते आम्हाला काय करते हो, गॉटस डाऊन म्हणजे आम्हाला खाली आणते. ओके, म्हणजे जास्त आम्ही वर गेलो ना आम्हाला कमकुत बनवतो, म्हणजे ते खाली आणते. ओके, गॉटस डाऊन. आणि इथं काय म्हणते बा, वी ग्रोल बिफोर इट इन स्ट्रेंज टेरर, आणि त्याच्यापुढे आम्ही काय करतो, पैशावलं बघलं की आम्ही त्याला शरण जातो. ओके, इथं काय तर काय येतं, ग्रोल म्हणजे शरण जाणे, बिफोर इट म्हणजे त्या कोणासमोर, बिफोर म्हणजे अगोदर किंवा समोर, कोणाच्या समोर, इट म्हणजे त्याच्या समोर आपण काय करतो, शरण जातो. साहजिकच पैसा आपल्याला काय करू शकतो, काही करायला भाग पाडते. म्हणजे त्याच्या स्ट्रेंज टेरर म्हणजे त्याच्या दहशत, आता शेवटी पैशाची दहशतच आहे ना, मग त्या पैशाच्या दहशती, स्ट्रेंज म्हणजे मजबूत दहशत आहे ना त्याची, तर त्या दहशतीमुळे आपण काय करतो हो, आपल्याला पैसा खाली आणायला भाग पाडतो, याच्यामध्ये हे सांगितलेले आहे. बघा त्यानंतर ते काय म्हणते की अँड नो वंडर फॉर मनी हॅज अ फिअरफुल क्रुअल पॉवर अमॉंग मेन. आता याच्यामध्ये नेमकं काय म्हणतंय की त्यानं म्हणते की आणि काय याच्यात काय आश्चर्यच काहीच, म्हणजे याच्यात आश्चर्य वाचण्याची काही गरज नाही. आता वाव वंडरफुल म्हणतो ना आपण, वाव वंडरफुल म्हणजे आश्चर्यचकित होतो, बरोबर ना, तसंच. अँड नो वंडर, आश्चर्य वाटायची काहीच गरज नाही भाऊ, म्हणजे नो वंडर. ओके, फॉर मनी हॅज अ फिअरफुल क्रुअल पॉवर अमॉंग मेन. आश्चर्याचे काय झालं, कारण का मनी, पैशाकडे काय आहे, फिअरफुल क्रूल पॉवर आहे अमॉंग मेन, म्हणजे कशाची हो, पैशाकडे भीती दाखवण्याची विध्वंसक किंवा क्रूर अशी ताकद आहे. त्यामुळं असं आश्चर्य होण्याची काही गरज नाही, कारण का हे सर्वांना माहीतच आहे. ओके, ते कोणालाही दाखवू शकते. ओके, आता इथं अमॉंग मेन म्हणजे मेन म्हणजे माणसे. ओके, तर अमॉंग मेन म्हणजे माणसामध्ये, माणसाला किंवा माणसांमध्ये भीती निर्माण करण्याची ताकद कोणाकडे आहे, पैशाकडे आहे. त्यामुळं काय भीती हे करायची गरज नाही असं म्हणते. ओके, आता त्यानंतर आपला भाऊ काय म्हणते बघा, आता भाऊ म्हणते की बट, आता भाऊ म्हणलं बट म्हणलं की, आता बट म्हणलं की काहीतरी आपल्याला टेन्शन आलं नाही का, बट इट इज नॉट मनी वी आर सो टेरिफाईड ऑफ. आता बघा हे काय म्हणते की पण तो पैसा नाही आहे. ओके, पण इथं पण तो पैसा नाही आहे ज्याला आपण भीतोय. टेरिफाईड म्हणजे काय म्हणतो आपण, टेरिफ म्हणलो ना तिथं, तर टेरिफ म्हणजे भीती. ओके, मग ते भाऊ हे पैसा नाही, आणि काय म्हणते पण ते पैसा नाही हो ज्याला आपण भीत्या, ते दुसरंच काय तर आहे. अरे मग इथं ट्विस्ट आलं नाही का कवितेमध्ये. ते बघा कोण म्हणते, कवीच म्हणते की बाबा ते पैसा नाही आहे ज्याला आपण भीतोय, इट इज अ कलेक्टिव्ह मनी मॅडनेस ऑफ मॅनकाइंड. ते काय म्हणतात मग ते पैसा नाही आहे, तर ते काय आहे, तर ते काय मॅडनेस आहे. ओके, तर कलेक्टिव्ह मॅडनेस म्हणजे सामूहिक वेडेपणामुळे आपण त्याला भीतो. पण कुठला सामूहिक वेडेपणा, बघा मॅनकाइंड म्हणजे मानवजात. ओके, तर त्या मानवजातीमधला जे सामूहिक वेडेपणा आहे, तर त्या वेडेपणाला भीतो. तर पैशाला कोण भियाले हो, सर्वांकडे पैसा आहेत, सर्वजण भीतात म्हणून आपण भीतो नाही का, तर त्याच्यामुळे भीतो आपण. ते पैशाला भीत नाही, तर सर्वजण भीतात म्हणून भीतो, असं कवी याच्यातून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत पहा. आता त्यानंतर कवी काय म्हणतात की फॉर मॅनकाइंड सेज विथ वन व्हॉइस. मग बघा आता मानवजात आपली काय म्हणते हो, नुसती उठून गेली असते मानवजात नाही का, दुसऱ्याला समोर पण जाऊ देत नाही. तर काय म्हणतात ते बघा, फॉर मॅनकाइंड सेज विथ वन व्हॉइस म्हणजे एका आवाजामध्ये सर्वजण काय म्हणतात, आपलं मानवजात काय म्हणते, जर आपल्याकडे जर पैसे नसतील तर काय म्हणतात बघा, कोणी राहू बघा, आपली ही खरी गोष्ट आहे, काय चुकीची काय वाईट गोष्ट नाही का. ते म्हणजे वाईट म्हणण्यापेक्षा सर्वजण म्हणतात जे सत्य परिस्थिती सांगले की भाऊ जर तुझ्यात पैसे नसतील काय म्हणते, हाऊ मच ही इज वर्थ म्हणजे याची संपत्ती किती आहे, तुझ्याकडे किती कमवण्याची ताकद आहे, तुझ्याकडे किती कमवण्याची कुवत आहे, असं आपला समोर डायरेक्ट म्हणतो भाऊ. डायरेक्ट हॅज ही नो मनी, याच्याकडे पैसे नाहीत का रे असं म्हणतोय ना, देन लेट मी इट डर्ट अँड गो कोल्ड.
म्हणते काय म्हणतात पैसे नसेल तर काय म्हणतात कोणी हो भिकारी माणूस जर कोणी असेल तर त्याला म्हणते काय बघ जर पैसे नाहीत ना चल लेट हिम इट डर्ट म्हणजे तुला घाणेरडं खायला तुला भाग म्हणजे काय म्हणतात हे घाणेरडं आपल्याला देतात ना असं काय बी म्हणजे घाणेरडं खायला आपल्याला घाणीतलं काही खायला भाग पाडतात नाही का आणि गो कोल्ड म्हणजे आपल्याला सर्दीत मरून जाय म्हणतात खाय काहीतरी हे आणि मर इथं सर्दीतच असं म्हणतात ना मग असं आपलं भाऊ मॅनकाइंड आहे असं मानवाचा स्वभाव आहे जी परिस्थिती कोण मांडले आपल्या या भाऊनं मांडले बघा समोर जाऊ आणि काय म्हणते अँड इफ आय हॅव नो मनी दे विल गिव्ह मी अ लिटल ब्रेड आता ते म्हणतात की भाऊ असं पण आहे की आणि एकतर तसं म्हणते समाज आणि काय म्हणते जर माझ्याकडे जर पैसे नसेल ना एकतर तसं म्हटलं दुसरं काय म्हणते आणि ते गिव्ह मी अ लिटल ब्रेड आणि ते मला खाण्यासाठी ब्रेड म्हणजे छोटंसं काहीतरी तुकडा पण देते नाही का जसं इकडे वडापावचे तुकडे वगैरे देतील तिकडे लिटल ब्रेड त्या इंग्लंडमध्ये ब्रेड खातात म्हणून इथं ब्रेड वापरले आता आपण वडापाव वापरला असतो मराठीतून लिहिलं तर नाही का तर काय म्हणते भाऊ समाज असा आहे की माझ्याकडे जर पैसे नसतील ना तर दे विल बी गिव्ह मी अ लिटल ब्रेड मला ते छोटंसं ब्रेडचा तुकडा पण देतात सो आय डू नॉट डाय म्हणजे कशामुळं की त्यामुळे जे की मी मरू नये म्हणून ते मला थोडासा तुकडा पण देतात म्हणजे असं तर अर्धमेलं करून टाकतात भाऊ म्हणते त्यांना की एकतर मला मरू पण देत नाही एकतर ते घाणेरडं खायला भाग पाडतात आणि छोटंसं काय तर खायला देतात आणि जे की मी मरू नये म्हणून मग तसंच घाणेरडं खातो मी म्हणजे कोण म्हणतं हे तर ज्याच्याकडे पैसा नाही तो म्हणतोय ओके अशी त्याची परिस्थिती सांगितली आता त्यानंतर काय म्हणते की बट दे विल मेक्स मी इट डर्ट विथ इट बघा त्याच्यामध्ये काय म्हणते पण काय म्हणते त्याच्यामध्ये पण दे विल मेक मी ते मला असं बनवतात की डर्ट खाण्यासाठी मला भागच पाडतात ओके म्हणजे मी माझ्याकडे पैसा नाही म्हणजे मी घाणेरडं काहीतरी खाणारा आहे असं ते आपल्याला बनवतात असं ते कोण म्हणते हो ते आपला कोण म्हणते तर आपला लेखक म्हणतोय ओके किंवा कवित म्हणतोय आणि आय शॅल हॅव टू ईट डर्ट आय हॅव नो मनी आणि ते काय म्हणते हो की मला घाण खावंच लागेल आता काय पर्याय नाही ना आय शॅल हॅव टू ईट डर्ट मला घाण खावंच लागेल आणि आय हॅव नो मनी माझ्याकडे पैसे काय नसल्यामुळे ओके माझ्याकडे पैसे नसतील तर मला काय करावं लागेल आय शॅल हॅव अ डर्ट म्हणजे मला घाण खावंच लागेल असं ते म्हणतोय बघा त्यानंतर काय म्हणते इट इज दॅट आय एम फ्रिटन ऑफ आता बघा हे सोपं याच्यामध्ये काय म्हणते हो इट इज दॅट आय एम फ्रिटन ऑफ आता इट इज दॅट म्हणजे हेच ते कारण आहे दॅट म्हणजे कारण ओके इट इज दॅट बघा हेच ते कारण आहे म्हणजे तेच ते कारण आहे का कशाचं कारण हेच आहे की दॅट आय एम फ्रिटर्न्ड ऑफ बघा फ्रिटर्न म्हणजे काय हो म्हणजे घाबरण्याचं मी जे घाबरतोय ना त्याचं हेच कारण आहे तर काय पैसा ओके आपण जे घाबरतोय ना तर आपल्याला खाण्यासाठी भाग पाडला होते ओके तर हेच ते कारण आहे जे ज्याने मी घाबरतो इथं काय अँड दॅट फिअर कॅन बिकम अ डिलिरियम ओके आणि इथं दिसायला ना तुम्हाला बिकम अ डेलिरियम आणि काय म्हणते आणि हीच ती भीती मला काय करते हो डिलिरियम करते एकतर जगू पण देत नाही आणि मरू पण देत नाही म्हणजे डेलिरियम म्हणजे अर्ध मेलं करून टाकते ओके म्हणजे आता काय छोटासा पावाचा तुकडा घाणेरडं खाऊन काय तर हवाच लागणार आहे ओके मग ही काय आहे हीच ती परिस्थिती आहे हीच ती भीती आहे ओके कोणती भीती पैशाची ओके तर हीच काय याच्यामध्ये काय म्हटलं की हे दोनचा अर्थ तुम्हाला समजला असेल याच्यामध्ये परत एक बार सांगतो पहा हेच ते कारण आहे ज्यामुळे मी घाबरतो आणि काय होय त्याच्यामध्ये जे मला जगापासून काय बिकम अ डिलिरियम मला अर्धमेलं करण्यासाठी भाग पाडते किंवा अर्धमेलं करून टाकते असं त्याच्यात म्हटलेलं आहे बघा त्यानंतर इट इज फिअर ऑफ माय मनी मॅड फेलो मॅन वी मस्ट हॅव सम मनी आता बघा इथे काय म्हणते आणि हीच इट इज अ फिअर ओके आणि हीच भीती काय करते हो माझ्या बघा हीच ती भीती माझ्या मनी मॅड फेलोमेन ओके म्हणजे पैशाने वेडे असलेल्या माझ्याशी सोबत असतील नाही का सर्वांना तर ते काय बनवते हो ते म्हणजे हीच भीती त्यांना म्हणजे सर्वांमध्ये आहे ओके तर ही भीती फक्त माझ्यात नाही तर पैशाने वेडे असलेल्या माझ्या जवळच्या सर्वांकडे आहेत ओके फेलोमॅन्स म्हणजे काय हो तर फेलोमॅन्स म्हणजे दुसरं तिसरं काय तर माझी फेलो म्हणजे सोबती ओके सोबती संगती ओके माझी संगतीचे जे मित्र आहेत त्यांनासुद्धा ही काय करते हो भीती सर्वांमध्ये रुजवते ओके इट इज फिअर ऑफ माय मनी ओके इट इज फिअर ऑफ मनी मॅड ओके मनी मॅड म्हणजे पैशाची जी भीती आहे तर काय फेलोमॅन म्हणजे सर्वांमध्येच आहे माझ्या बाकीच्या सोबतीमध्ये सुद्धा आहे माझ्या सराउंडिंगमध्ये सुद्धा आहे असं त्यांना काय करायचं आहे हो सांगायचं आहे बघा त्यानंतर काय म्हणते याच्यामध्ये की वी मस्ट हॅव सम मनी टू सेव्ह अस फ्रॉम इटिंग डर्ट म्हणजे ते काय म्हणते आपल्याकडे जर काही पैसा असायलाच पाहिजे नाही का बाबा असंही नाही की नको पैसा ओके त्यामुळे आपल्याला काय करायला लागेल आपल्याला वी मस्ट हॅव अ सम मनी आपल्याकडे पैसा असायलाच पाहिजे टू सेव्ह अस फ्रॉम इटिंग डर्ट म्हणजे आपल्याला घाण खाण्यापासून वाचायचं असेल तर आपल्याला पैसा आपल्याकडे असायला पाहिजे असं कवी म्हणतात ओके बघा त्यानंतर काय म्हणते सर आणि ते म्हणते की आता अँड धिस इज ऑल रॉंग बघा आता इथं ट्विस्ट काय म्हणते
ते म्हणते की बाबा हे आता मी जे काय सांगलो ना, पैसे असायला पाहिजे माझ्याकडं आणि पैसे नसायला पाहिजे, पैसे मला हे करायला भाग पाडते आणि ते करायला भाग पडते, मग असं मग तसं या सर्व गोष्टी बोलल्या ना, हे सर्व काय आहेत हे टोटली रॉंग आहेत म्हणते. काय म्हणते ओके, आणि हे सर्व काय आहे चुकीचं आहे. मी जे सांगलो ना तुम्हाला गंडवत होतो म्हणते, हे सर्व चुकीचं आहे म्हणते की पैसा असायलाच पाहिजे, म्हणजे तुम्ही पैसा कमवायला पाहिजे, पैसा लई महत्त्वाचा आहे, हे तुम्हाला चुकीचं सांगलो म्हणते. कोण? कवी सांगते. तर मग आता योग्य काय आहे ते समोर सांगतात बघा याच्यामध्ये. तर काय म्हणते, जर तुमच्याकडे पैसा नसेल मग तसं तुम्हाला परिस्थिती भाग पाडाली ना, तर त्यामध्ये काय आहे, तर यामध्ये चुकीचं काहीच नाही. याच्यामध्ये काय म्हणते, तर याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं की तर तुम्हाला काय करायला पाहिजे, ब्रेड शुड बी फ्री, शेल्टर शुड बी फ्री आणि फायर शुड बी फ्री. तर तुम्हाला काय असायला पाहिजे, तर ब्रेड म्हणजे आता खाण्याला इथं ब्रेड शब्द वापरले ओके. तर तुम्हाला ब्रेड, शेल्टर आणि फायर ओके, म्हणजे जीवनावश्यक वस्तू काय, अन्न, निवारा ओके. ही निवारा आहे. शेल्टर म्हणजे शटर लावतो माहिती आहे का, शटर लावून गेलं म्हणतो की नाही आपण, म्हणजे राहण्याची जागेला शेल्टर म्हणतात ओके. तर अन्न आणि शेल्टर, निवारा आणि फायर म्हणजे आग म्हणजे आता त्यांना आपण काही जसं की प्रकाश ओके. आग म्हणजे प्रकाशासाठी वापरले ओके. तर ह्या गोष्टी ज्या आहेत ना आपल्याला लाईट वगैरे ते फ्री भेटायला पाहिजे. मग विषय संपतोय. आणि ते फक्त फ्री आहे काय, टू ऑल एनीबडी, तो कोणालाही अँड ऑल एनीबडी म्हणजे कोणालाही भेटायला पाहिजे इन ऑल ओव्हर द वर्ल्ड, म्हणजे जगातल्या सर्व व्यक्तींना या 3 गोष्टी जर फ्री भेटले तर विषय संपतो ना. पैशाला घाणरडं खायचे काय देणं घेणंच नाही आहे, किंवा पैसा असायलाच पाहिजे असं काही म्हणायची गरज नाही आहे, आपला प्रश्नच मिटून जातो असं तो कवी म्हणतो. त्यानंतर तो काय म्हणतो की वी मस्ट रिगेन अवर सॅनिटी अबाउट मनी. बघा याच्यामध्ये काय म्हणतं की आपल्याकडे काही पैसा असायला पाहिजे भाऊ, हां, म्हणजे तो पैसा आपल्या घाण खाण्यापासून वाचवतो ओके. पण काही पैसा आपल्याला घाण खाण्यापासून काय म्हणतो, वाचवतो. सॉरी कुठं आपल्या तिकडे गेलते का, वी मस्ट रिगेन अवर सॅनिटी अबाउट मनी. हां. मग याच्यामध्ये काय म्हणतं की वी मस्ट रिगेनचा अर्थच काय होतो, गेन म्हणजे मिळवणे ओके, रिगेन म्हणजे परत मिळवणे ओके. बघा सोपा अर्थ, मिळवणे आणि परत मिळवणे. वी मस्ट रिगेन अवर सॅनिटी ओके. सॅनिटी म्हणजे समजूतदारपणा आणि अबाउट मनी, आपण पैशाबद्दलचा समजूतदारपणा परत मिळवू शकतो ओके. म्हणजे त्यामध्ये काहीच अशी गोष्ट नाही आहे ओके. तर सॅनिटी म्हणजे समजूतदारपणा, किंवा जसं की समजूतदारपणा म्हणजे माणसाला केव्हा येते हो, आपला सध्याच्या काळामध्ये समजूतदारपणा असते, पण म्हातारं झालं की माणसाची बुद्धी हरवली म्हणतात नाही का असं. मग आत्ताची जी बुद्धी असते त्याला काय म्हणतात हो, सॅनिटी म्हणून ओके राईट. त्याच्यासाठी शब्द वापरला आहे सॅनिटी अबाउट मनी, म्हणजे पैशाबद्दलचे जे समजूतदारपणा आहे किंवा पैशाबद्दलची जे चांगली बुद्धी आहे, तर त्याला आपल्याला काय करावं लागेल हो, परत आणावी लागणार आहे बिफोर वी स्टार्ट किलिंग वन अनदर अबाउट इट. केव्हापासून बघा याचा सोपा अर्थ काय म्हणतं की जेव्हा म्हणजे कशाच्या अगोदर, जर स्टार्ट किलिंग म्हणजे आपण माणसं मारण्या अगोदरच, म्हणजे एकमेकांना वन अनदर अबाउट इट म्हणजे एकमेकांना मारून जीवानं पैशापायी एकमेकांना असं कत्तलखाने करून खाण्यापेक्षा ते खाण्याच्या अगोदरच आपल्याला काय करावं लागणार आहे हो, आपलं हे जे आहे तर ते वापस आणावं लागणार आहे. कशाला, स्टार्ट किलिंग वन अनदर अबाउट इट. वी मस्ट रिगेन, आपली जी बुद्धी आहे, आपली जी पैशाबद्दल विचार करण्याची क्षमता काय करावं लागणार आहे, तर वापस आणावं लागणार आहे असं ते म्हणतात. आणि त्यानंतर ते काय म्हणतात हो, ते म्हणतात की इट्स वन थिंग ऑर द अदर. मग एकतर काय करावं लागेल हो, एकतर एकमेकांना, म्हणजे याच्यामध्ये काही गोष्टी फिक्सच आहेत. एकतर काय, इट्स वन थिंग ओके, एकतर म्हणजे एकमेकांना तर मारावं तर लागेल, नाही तर आपली बुद्धी वापस तरी आणावं लागेल, म्हणजे कोणती तर गोष्ट आपल्याला करावंच लागणार आहे ओके, हे ते म्हणतात. म्हणजे त्यापेक्षा ते काय म्हणतील हो की हे असं करण्यापेक्षा एक गोष्ट नक्की अटळ आहे म्हणतात. एकतर एकमेकांना मारून मरून जातील लोक की पैशामुळं नाही का, मग तसंच होत आहे नाही का आता पण. मग ते होण्यापेक्षा आपल्याला काय करायचं आहे, त्याच्या आधीच आपल्याला आपली चांगली बुद्धी वापस आणावं लागणार आहे असं ते म्हणतात. आणि नाहीतर आपल्याला दुसरंच काही अँड द ऑदर्स दुसरंच काहीतरी करावं लागेल असं याच्यामध्ये म्हटलेले आहे पहा ओके. तर अशा प्रकारे भाऊ ही झाली कविता. तर तुम्हाला कविता कशी वाटली हे मला माहीत नाही आहे आणि टाईम जास्त झाला आहे, त्यामुळे 2 टप्प्यामध्ये मी कविता बनवतोय. इथं पहा एक्सरसाइज आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये येईल लगेच. याच्या कमेंटमध्ये तुम्हाला लिंक भेटेल पहा. पूर्ण एक्सरसाइज आहे, मी क्लिअरमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करेल 5 ते 10 मिनटामध्ये ओके, नेक्स्ट स्लाईडमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये. त्यामुळं तुम्ही चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला काय करा हो, पहिल्या स्टार्टला सबस्क्राईबच करा. हॅलो सबस्क्रायबर्स, ऐकल्याबद्दल थँक्यू. आणि त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुम्ही
नवीन असाल तर तुमच्या मित्रांना नक्की पाठवा, कारण का हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत गेला पाहिजे आणि प्रत्येकाला TYचं कोणाचं बॅकलॉग नाही राहिलं पाहिजे. ओके भाऊ. तर त्यामुळं आणि मला पण थोडं खुशी वाटते नाही का, जर माझे सबस्क्रायबर्स वाढत असतील. तर तुम्ही ऑलरेडी सबस्क्राईब केलं असेल तर काही टेन्शन नाही आहे, नाही केलं असेल तर सबस्क्राईब करा आणि तुम्ही कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ म्हणजे याच्यावरती प्रतिक्रिया द्या की तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ. ओके. जर तुम्हाला मी बोललेले फास्ट होत असेल तर ते पण तुम्ही सांगू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला काही आणखी याच्यासाठी सुटसुटीत करावं असेल किंवा ही PPTची पद्धत बंद करून डायरेक्ट बोर्डची पद्धत असेल तर ते तुम्ही सजेशन देखील देऊ शकता. ओके. तर मित्रांनो, भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.